तुम्हा सर्वांचं धन्यवाद माझा व्हिडिओ पाहण्यासाठी। आता आपण आलू वाटाण्याची भाजी बनवणार आहे। त्यासाठी आलू कापून घेतले आहेत, त्यामध्ये वाटाणे टाकू आणि पाणी टाकून चांगले धुवून घेऊ। आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू। तेल गरम झालं आता त्यामध्ये मोहरी, जिरं, कांदा, टोमॅटो आणि लसणाची पेस्ट टाकून घेऊ आणि मिश्रण मस्त परतून घेऊया। मिश्रण मस्त परतून झालं आहे। आता यामध्ये आपण लाल मिर्च, हळद, मसाला, आणखी मीठ टाकून घेऊया आणि मस्त मिश्रण परतून घेऊ। आता यामध्ये आपण आलू आणि वाटाणे जे आपण भिजलेले आहेत, धुवून ठेवले ते त्यामध्ये टाकू आणि पाणी टाकून मस्त 15 मिनिट शिजवून घेऊया। मस्तपैकी आपली आलू आणि वाटाण्याची भाजी तयार, आलू न उकडताच तयार होणार आहे। आता 15 मिनिट मस्त शिजू देऊया आणि तोपर्यंत आपण बनवूया पोळ्या। पोळ्या पण झालेल्या आहेत। आता आपण जेवण करूया, म्हणून आपण जेवण वाढून घेऊया आणि माझा फाटलेल्या आवाजात गाणं ऐकायला अजिबात विसरू नका। तर तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।